राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख 7 मागण्या या सरकारपुढे मांडल्या असून त्या मान्य करण्याबाबत सरकारकडून विचार केला जात आहे. मार्च 2025 मध्ये अर्थसंकल्प सादर होणार असल्याने त्यापूर्वीच या मागण्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना हे पत्र पाठवून मागण्यांची आठवण करून दिली आहे. त्या प्रमुख मागण्यांमध्ये आपल्या काय काय मागण्या त्या आपण सविस्तर बघूयात. पहिली मागणी आहे ती थकबाकीसह महागाई भत्ता हा मिळावा. जसं की केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढून 50% वाढवून 53% इतका करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनी हा वाढीव महागाई भत्ता मिळाला पाहिजे. नंतर आहे नंबर 2 ची मागणी, जुनी पेन्शन योजना लागू करावी. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना तातडीने काढावी, जी अद्यापही काढलेली नाहीये. नंबर 3, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केले पाहिजे. केंद्र आणि 25 राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वय सुद्धा हे 60 वर्षच केले पाहिजे, अशी राज्य कर्मचाऱ्यांची मागणी आहे. नंबर 4, उच्च वेतन श्रेणीतील मर्यादा काढावी. निवड सूचीमधील 25% कर्मचाऱ्यांऐवजी सर्व पात्र कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीचा लाभ द्यावा. म्हणजे जे कर्मचारी होते त्याच्यात फक्त 25%च कर्मचाऱ्यांना या वेतन श्रेणीचा लाभ दिला जात होता. पण संघटनेने ही मागणी अशी केलेली आहे की जेवढे कर्मचारी हे पात्र असतील त्या सर्वांना उच्च वेतन श्रेणीचा लाभ मिळाला पाहिजे. नंतरचा 5वा मुद्दा आहे रिक्त पदे ही तात्काळ भरावीत. सध्या 2.5 लाखाहून अधिक सरकारी पदे रिक्त आहेत. बेरोजगार तरुणांना संधी मिळावी म्हणून ही पदे वेळेत भरली गेली पाहिजेत. नंबर 6, महिला कर्मचाऱ्यांना 2 वर्षाची बालसंगोपन रजा देण्यात यावी. सध्या फक्त 6 महिने रजा ही महिलांना दिली जाते, पण केंद्राप्रमाणे जर ही 2 वर्षाची रजा मंजूर झाली तर आपल्या भगिनींना याचा नक्कीच लाभ मिळणार. नंबर 7चा मुद्दा आहे सेवानिवृत्ती व मृत्यू उपदान मर्यादा वाढवावी. ही मर्यादा सध्या कमी असून ती केंद्राप्रमाणे 25 लाख इतकी असली पाहिजे. नंबर 8, निवृत्ती वेतन पुनर्स्थापनेसाठी कालावधी कमी करावा. सध्या हा कालावधी 15 वर्षाचा असून तो 12 वर्ष करावा, अशी कर्मचाऱ्यांकडून मागणी केली जात आहे. या मागण्या मान्य केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यातील काही मागण्या सरकार मान्य करेल का हे आता लवकरच आपल्याला कळेल. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.